जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 31 आणि 32 श्लोक पाहत आहोत. श्लोक 31. सर्वभूतस्थितं यो मा भजते भजते एकत्वमा स्थितः सर्वतः वर्तमानोऽपि स योगी मयी वर्तते. एकत्वम माझ्यात ऐक्यभावाने अस्थित झालेलं. यह जो योगी भक्तयोगी सर्वभूतस्थितम संपूर्ण प्राण्यात स्थित असलेला माम माझे भजत ती भजन करतो. सहा तो सर्वतः सर्व काही वर्तमान अपि वर्तमान करूनही मयी माझ्यात वर्तते वर्तन करीत आहे. अर्थात तो नित्य निरंतर माझ्यातच स्थित आहे. माझ्यात ऐक्यभावाने स्थित झालेला जो भक्तियोगी संपूर्ण प्राण्यात स्थित असलेल्या माझे भजन करतो तो सर्व काही वर्तन करूनही माझ्यातच वर्तन करीत आहे. अर्थात तो नित्य निरंतर माझ्यातच स्थित आहे. श्लोक 32. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अर्जुन, हे अर्जुन, या जो आत्मोपमेन आपल्या शरीराच्या उपमेनुसार सर्व ठिकाणी समान पश्यती पाहतो वा आणि सुखम सुख यदि वा अथवा दुःखम दुःखाला ही समान पाहतो. सहा तो परम योगी मतः मानला गेला आहे. हे अर्जुन, जो भक्त आपल्या शरीराच्या उपमेनुसार सर्व ठिकाणी मला समान पाहतो आणि सुख अथवा दुःखाला ही समान पाहतो तो परमयोगी मानला आहे. अशा प्रकारे 32व्या श्लोकात आले ते संपत आहेत. जय श्रीकृष्ण.